सो फ्रेंड्स, हा व्हिडिओ मी सकाळीच घेत आहो. आम्ही या साईडनं जो सरळ आपण बीचवर जातो त्या साईडनं आल्यानंतर इकडे एक लेफ्ट टर्न घ्यायचा आणि थोडंसं 500 मीटर अंतरावर आल्यावर आम्हाला इथे खूप छान बंगलो टाईप रूम मिळाली आहे. मी रेट सांगतो तुम्हाला, बट तुम्ही साईडचा परिसर तोपर्यंत बघून घ्या. किती असं हिरवळ आणि हे असं शक्यतो आपण जिथं राहतो, जसं आम्ही पुण्यावरून आलो आहे, तर असं नाही मिळालं बघा तेवढं छान हिरवळ. बघा, केळीचे झाडं आहेत, नारळाची झाडं आहेत, खूप सुंदर. आणि हे इथं आम्ही राहायला या बंगलोमध्ये. वर एक आणखी फॅमिली आहे, तेही पुण्यावरून आलेले आहे ट्रॅव्हलरमध्ये. सो एवढ्या लोकांची राहायची व्यवस्था आहे आणि पूर्ण हे खालचं जे आहे ते आम्ही केलेलं आहे रेंटने. बघा किती छान आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला एक झाड दाखवतो. हे बघा फणसाचं झाड, म्हणजे एकदम असे रोडच्या हे बघा. मी पण फर्स्ट टाईम पाहिलं की सुंदर असे नजारे आपण कोकणात आल्यावर आपल्याला बघायला मिळतात. बघा किती फणस वगैरे आहेत या झाडाला. हा जो दरवाजा दिसते आमच्या रूमचा आहे. आतून दाखवतो आता रूम किती छान मिळाली आम्हाला. तर सो दिस इज द गेट. हे पार्किंग वगैरे खूप छान मिळाली इथे. झाडं फुलं छान मेंटेन केलेलं आहे यांनी. हे आल्यावर हॉल आहे समोर, सोफा वगैरे, टी व्ही. हाय प्रीती. डायनिंग टेबल, फॅन्स वगैरे सगळं आहे हॉलमध्येच. इथे किचन पण आहे. त्यांनी गॅस बंद करून ठेवलेला आहे, बट वॉशिंग मशीन, फ्रीज, वॉटर फिल्टर, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी इथं आपल्याला यूज करायला मिळत आहेत. आमची रूम म्हणजे ते पण रूम अशीच आहे, ते थोडी मोठी आहे. बघा दोन्ही रूममध्ये अटॅच वॉशरूम वगैरे आहेत. AC, छान बेड आहे, एकदम चांगल्या क्वालिटी, म्हणजे असं नाही की घाण वगैरे एकदम धुतलेलं वगैरे. 2 खिडकी. आता मी ते बाहेरचं झाड दाखवलं तुम्हाला फणसाचं, ते इथनंच. हे बघा हे उघडलं, हे गेट आपण आलो होतो ते. समोरून छान व्ह्यू आहे सकाळचा. झाडं वगैरे फ्रेश वाटतं आणि बाथरूम पण आहे. छानच आहे म्हणजे. ठीक आहे. सो आता आपण बीचवर भेटूया डायरेक्ट. हॅलो फ्रेंड्स, आपण आलो आहे श्री हरिवर्धन येथील बीचवरती. बघा किती छान बीच आहे. इथे खूप साऱ्या राईड्स आहे, बोटिंग आहे, आणखी हॉर्स राईड आहे, ती गाडीची राईड्स आहे, आणखी ह्या पण राईड्स आहेत. बट राईड्स खूप कॉस्टली आहेत. बीच छान आहे, सॉफ्ट आहे, बट येथील पाणी डोळ्यामध्ये गेल्यावर थोडी आग डोळे. माझा मुलगा तर खूप छान एन्जॉय करत आहे, खूप खेळत आहे तो पाण्यामध्ये. येथील लाटा खूप मोठ्या मोठ्या आहेत आणि येताना ग्रुपने आले की खूप मजा येते. इथे जेवण पण थोडं कॉस्टलीच आहे, पण जेवण छान आहे, टेस्टी आहे, आवडले मला. जसं प्रीतीने तुम्हाला सांगितलं की समुद्राच्या लाटा मोठ्या असल्यामुळे इथं ते पाणी खवळतं आणि त्याच्यामुळे रेत वाळू वगैरे जी असते ते खूप जास्त प्रमाणात तुम्हाला लागतं. म्हणून त्याच्यामुळे आपलं ते पाणी डोळ्यात गेलं, नाकात गेलं, तोंडात गेलं की थोडं आग व्हायला लागतं, असं जोंबायला लागतं. बट ओके, ॲज युजल प्रत्येक बीचच्या, प्रत्येक समुद्राच्या मेन रोडवर जसे स्टॉल्स असतात, तुम्हाला नाश्त्यासाठी खूप काही वेगळे वेगळे पदार्थ मिळतात. ते सर्व इथं पण आहे सेम. म्हणजे तुम्ही इथे मिसळपाव, आमलेट किंवा तुम्ही उकडीचे मोदक आणि जेही काही असो ते सगळं तुम्हाला इथं मिळतं. हे आता आपण दिघी बंदरगावावर आहोत. आता आपण श्रीवर्धनवरून आपण बीचवरून इथं आलेलो आणि आता आमचा नेक्स्ट प्लॅन होता की आपण जंजिरा किल्ल्यावर जायचं. बट जंजिरावर जाण्यासाठी राऊंड, जर बाय कार जायचं असलं तर राऊंडने 40 किलोमीटर जायचं आहे. बट या बंदरगावावरनं आपल्याला या बोटवरनं डायरेक्ट एक शिप येतं ना, जे गाड्या घेऊन जातं, तर त्या थ्रू आपण डायरेक्ट जाऊ शकतो. त्याचे काही नाही, गाडी प्लस ड्रायव्हर 200 रुपये घेतात आणि जर तुमच्या गाडीमध्ये एक्स्ट्रा व्यक्ती असले तर त्याचे पर पण कॅन्डिडेट 200 रुपये घेतात ते. ओके, सो असं असते. बघा आता ती आलेली आहे इथं. तर एका त्या नावेमध्ये 20 गाडी बसतात. तिथं गाडी लावलेली आहे. फेरीने आम्ही जात आहोत जंजिरा किल्ल्याला. हॅलो फ्रेंड्स, आपण आलो आहे मुरुडच्या बीचवरती. आता सनसेटचा टाइम आहे. सनसेटचा टाइम आणि बीच
भारी. सो आज आपण आलेलो आहोत जंजिरा फोर्टला. हे इथं तिकीट घर आहे, पर पर्सन 100 रुपये घेतात ते, आणि ते तिकडे दिसते ते पार्किंग आहे गाडीची. ओके, आता इथं तिकीट घेतल्यानंतर आपल्याला नावेनं किल्ल्यापर्यंत ते घेऊन जातात आणि थोडीशी इन्फॉर्मेशन पण देतात. सो ठीक आहे, आता आपण किल्ल्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन जे नाव चालवतील त्यांच्याकडून ऐकू आणि किल्ला पण तुम्हाला लगेच दाखवतो. व्ह्यू छान आहे. आता आपल्याला इथून या बोटमध्ये जंजिरा किल्ल्यापर्यंत जायचं आहे. व्ह्यू खूप छान आहे. ती तिथं जंजिरा किल्ला आहे, तिथपर्यंत आपल्याला हे बोट सोडून देते. आपण जंजिरा किल्ल्यावर पोहोचलो आहे. हा किल्ला सिद्धींचा आहे. आता इथे वरती 3 नंबरच्या तोफ जवळ आपण जाणार आहोत. ही येथील सर्वात मोठी तोफ बांगडी तोफ आहे. 22 टनची पंचधातूंनी बनलेली तोफ आहे. या किल्ल्याच्या आतमध्ये 2 गोड पाण्याचे तलाव आहेत. आता आपण इथून त्या तलावाजवळ जाऊ. हे पाण्याच्या तलावाच्या मध्ये मासोळ्या सुद्धा आहे. तलावातील पाणी गोड आहे. श्री संभाजी महाराज की जय. बाय जय जय. हॅलो कियाश. हॅलो बाय. आता इथून सर्वात फरचा टेकडा आहे. इथून आपल्याला पूर्ण किल्ला दिसणार.